आता तुम्ही जी दिली माहिती बरोबर, त्या आधारे जर बघितलं तुम्हाला कसं गांजाचं व्यसन आहे असं आपण म्हणू शकतो बरोबर. त्याला कॅनॅबिस असं म्हणतात किंवा भांगाच्या जसे 3 प्रकार असतात. होतं काय की हे सोडून तुम्ही अल्कोहोल तंबाखू गुटखा होतं पण त्याचं प्रमाण कमी दिसतं. मुख्य प्रॉब्लेम दिसतो हा गांजाशी दिसतो. गांजा ओढणे किंवा गांजाचं व्यसन लागणे हा एक मनाचाच आजार आपण असं म्हणायला पाहिजे. कुठलंही व्यसन आपण म्हणू शकतो. मग आता मी सोडू शकतो असं वाटतं पण ते सुटत नाही. मग आता युजली काय असतं, शरीर आणि मन ह्या दोघांचा त्याच्यामध्ये डिपेंडन्स असतो कुठल्याही व्यसनामध्ये. म्हणजे शरीर पण दारू मागते, कधी कधी मन पण दारू मागते. आता पण गांजाच्या केसमध्ये काय असतं, गांजाच्या केसमध्ये फिजिकल डिपेंड म्हणजे शारीरिक फार काय त्रास होत नाही, पण सायकोलॉजिकल डिपेंडन्स म्हणजे मन मात्र मागते दारू. तलप असते, इच्छा असते म्हणू शकतो आपण. पण खास करून गांजा बंद झाला म्हणून त्रास शारीरिक काय होत आहे, जसं दारू नाही मिळालं तर हा थरथर कापतो, भीती वाटते, तसं गांजाशी होत नाही. पण गांजा सोडायची इच्छा असते पण सुटत नाही. आणि तलप पण असते, थोडी इच्छा, क्रेविंग पण म्हणू शकतो. तर आता याला ट्रीटमेंट द्यायला पाहिजे. मग आता मी सोडू शकतो, मी कंट्रोल करू शकतो, मग तुला आईची शपथ, देवाची शपथ, पंढरपूरची माळ घाली, असं काहीतरी आपण बोलतो मुलांना इमोशनल काहीतरी सांगून, पण फरक नाही पडत. शक्यतो मग औषधाची मदत घ्यावी लागते. कुठल्याही व्यसनाच्या मागे ना 5 प्रकारचे औषध असतात. म्हणजे व्यसन बंद केल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून, व्यसनाची इच्छा जावी म्हणून, व्यसन केला तर त्रास झाला पाहिजे, का पितो, कशासाठी पितो, याच्या मागे काही थोडं कारण असतात, ते अभ्यास करून. आणि शारीरिक बाबती म्हणजे बीपी, शुगर किंवा असे काही आजार असतील तर त्याची ट्रीटमेंट. पण लक्षात घ्या, रिॲक्शन होणारी गोळी जी आहे ना ती फक्त दारूसाठी असते, अल्कोहोलसाठी असते, गांजासाठी नाही, तंबाखू गुटखासाठी. त्यामुळे तुम्हाला आम्ही शक्यतो बंद झाल्यानंतर त्रास होऊ नये म्हणून किंवा जे बेचैनी होते, तलब कमी व्हावी या हेतूनच आम्ही औषध देतो. लक्षात काय म्हणतो, थोडाफार मूड मधला जो बदल आहे किंवा नाराज होणं, उदास वाटणं किंवा संशय येणं, याच्यावर आपण लक्ष ठेवूया. ही लक्षणं नाही तेच ह्याच्यावर लक्ष ठेवूया आपण. संशय ते म्हणजे ह्या गोष्टी पुन्हा आढळल्या की आपण वेगळ्या पद्धतीने त्याचा इलाज करावा लागतो. म्हणजे गांजा सोडून तो पण आजार आहे का असं बघावं लागतं. म्हणून म्हटलं ना, मनाचा पण आजार असू शकतो, ते आपण अनालिसिस करून बघूया. मग आता ट्रीटमेंट आपण ओपीडी बेसिसवर करू शकतो, येऊन जाऊन करू शकतो आणि ऍडमिट करून पण करू शकतो. पण शक्यतो मला तर ओपीडीवर पण हरकत नाही असं वाटतं, तर ओपीडीवर ट्रीटमेंट घेऊ शकतो आपण. चालेल, ट्रीटमेंट घेऊया. ठीक आहे, मग औषध चालू करतो. फरक पडेल 8-10 दिवस लागेल, चांगला फरक पडला 20 दिवस लागेल. ट्रीटमेंट साधारण 4 ते 6 महिने आपण सुरुवातीला धरून जाऊया. फरक पडला तरी कंटिन्यू औषध करणं महत्वाचं, कारण इच्छा तलप येऊ शकते पुढे. 4 ते 6 महिने कंटिन्यू ना? हो, कंटिन्यू ठेवा. मग आपण बोलूया, ठीक आहे. आणि मीन वाईल तुम्हाला उदास वाटणं, संशय येणं, असं काही वेगवेगळी लक्षणं दिसली तर जरूर आम्हाला भेटा. तुम्ही आम्हाला जरूर भेटा, ठीक आहे. आता काही रक्ताची तपासणी तर केल्या, एकदा फक्त बेसिक काही वेळा सोनोग्राफी वगैरे करून घ्यायला लागते, तेवढं करून घ्या. आता गांजा ओढल्यानंतर राग येतो, चिडचिड होतो, शिव्या करतो, असं काय होतं का? थोडा राग येतो गांजा साधारण. आमचं ऑब्झर्वेशन सांगतो, आम्ही याच फील्डमध्ये आहे म्हणून गांजा बंद करायला पाहिजे. कारण गांजा जे मुलं घेतात किंवा यंग जनरेशन मध्ये प्रमाण आहे जास्ती, तर त्यांना मानसिक आजाराची सुरुवात होण्याची शक्यता राहते. होईलच असं नाही. कळलं काय म्हणतो मी? म्हणजे गांजा आहेच, पण गांजामुळे मानसिक आजार येतात, मानसिक आजाराला मग ठिणगी पेटल्यासारखं, तर ते शक्यतो टाळलेलं बरं. आणि हा आजार जो मानसिक असतो तो छोटा नाही, मोठ्या लेवलला पण असू शकतो. कधी कधी 2 वर्ष किंवा आयुष्यभर पण औषध घ्यायला असा पण आजार सुरुवात होऊ शकतो. कसं झालं काय म्हणतो मी, लक्ष करूया, ठीक आहे. बंद करायचं म्हणजे भीती वाटत मी आहे तुम्हाला, आम्ही त्यासाठी जर तुम्हाला भीती जावी, कॉन्फिडन्स यावा, त्यासाठीच आम्ही तुम्हाला मदत करतो. स्वतः सोडणं शक्य नाही म्हणून तर तुम्हाला आमची मदत घ्यावी लागते ना. आमच्याकडे सगळेच थोडे पेशंट येतात लगेच, आम्ही सोडतो, प्रयत्न करतो, आणि जर यश मिळालं तर आमची मदत घेतात आणि घ्यायला काय हरकत नाही, बरोबर ना? ठीक आहे, 15 दिवसांनी येतात, चालेल. तुम्ही लक्ष द्या वडील म्हणून, काळजी. 15 दिवसाचं देतो, 15 दिवसांना आपण पुन्हा बोलूया.